नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत आणीबाणीवरती. आणीबाणीला 40 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 25 जून 1975 रोजी त्यानंतरच्या 21 महिन्याच्या कालावधीमध्ये भारतभरामध्ये आणीबाणी होती. आणि आणीबाणी म्हणजे नेमकं काय होतं हे कदाचित नव्या पिढीला, आजच्या पिढीला माहीत नाही आहे. अर्थात माझ्या पिढीला सुद्धा ते माहीत नाही आहे, कारण आणीबाणी 1975ला ज्यावेळेला ही सुरू झाली त्या वेळेचा जो काळ होता तो नेमका कसा होता याची आपण चर्चा करणार आहोत. या संदर्भामध्ये आपण ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्या सगळ्या मान्यवरांना बोलवलेलं आहे, त्यातले अभ्यासक आहेत त्यांना बोलवलेलं आहे, आणि अर्थात काही महत्त्वाचे प्रश्न ज्याच्या अनुषंगाने आपण ही चर्चा करणार आहोत. सध्याची राजकीय व्यवस्था पाहता पुन्हा आणीबाणीची शक्यता नाकारता येत नाही. या लालकृष्ण अडवाणी यांच्या वक्तव्यामध्ये तथ्य आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण त्यानिमित्ताने विचारतोय. तत्कालीन परिस्थितीनुसार इंदिरा गांधी यांना आणीबाणी लागू करण्याचा निर्णय टाळता आला असता का, हा सुद्धा एक आणखीन महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि आणीबाणीच्या पश्चात 40 वर्षानंतर भारतीय समाजात लोकशाही परिपक्व झाली आहे का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण तपासणार आहोत. अर्थात आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत डॉक्टर उत्तरा सहस्त्रबुद्धे, राजकीय विश्लेषक आहेत. महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक IBN लोकमतचे आपल्यासोबत आहेत. कुमार सप्तर्षी आपल्यासोबत आहेत, सामाजिक कार्यकर्ते, आणि त्यांनी आणीबाणीचा अनुभव घेतलेला आहे. डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे आपल्यासोबत आहेत, उपाध्यक्ष भाजपचे, आणि त्यांनी सुद्धा या आणीबाणीच्या सगळ्या कालखंडाचा अभ्यास केला आहे, अनुभव घेतलेला आहे. लत्रम जोशी आपल्यासोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार, जे पत्रकारितेत असताना नेमकं त्या काळात काय झालं ते आपल्याला सांगणार आहेत. अर्थात सगळ्यांचं स्वागत आहे या चर्चेमध्ये. आणि अर्थात पहिला प्रश्न विनय सहस्त्रबुद्धे तुम्हाला आहे. ज्या पद्धतीनं खरं तर आणीबाणीचा हा विषय निघाला आहे, 40 वर्ष पूर्ण झाले, या कालखंडामध्ये नेमकं काय घडलं हे खरं आम्हाला तुम्ही सांगाल. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा जो मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे की अडवाणीजींच्या या वक्तव्यामध्ये नेमकं काय दडलं होतं, त्यांना काय म्हणायचं आहे की आणीबाणीसारखी परिस्थिती कदाचित भारतात येऊ शकते, याच्यामागे त्यांचा भाव काय होता म्हणण्यातला. डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे आपल्यासोबत आता थोड्या वेळात येतील, आणि अर्थात त्यांना आपण हा प्रश्न विचारूया पुन्हा एकदा. पण कुमार सप्तर्षी, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. ज्या पद्धतीनं ही आणीबाणी या देशावरती लादली गेली आणि ती जी सगळी तत्कालीन परिस्थिती होती, खूप वर्ष गेली 40 वर्ष आपण बघतो की डिबेट झालेला आहे या सगळ्या विषयावरती. पण सगळ्यात महत्त्वाच्या अशा सांगता येतील अशा गोष्टी तुम्हाला कुठल्या वाटतात या आणीबाणीच्या सगळ्या पर्वामध्ये? पहिली गोष्ट म्हणजे पाकिस्तानचे 2 तुकडे झाले, बांगलादेश तयार झाला त्यावेळेला. त्याच्यानंतर झालेल्या 1971 सालच्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींना प्रचंड बहुमत मिळालं. म्हणजे बहुमत मिळालं म्हणजे राजकारण नीट करता येतं याला काय अर्थ नाही. उलट बहुमत हे पाशवी बहुमत असलं तर अतिशय देशाच्या लोकशाहीला धोकाच असतो. कारण इंदिरा गांधींची ही लाट लगेच ओसरली आणि सगळे विरोधक एकत्र झाले आणि त्यांना लोकनायक जयप्रकाशजींचं अधिष्ठान मिळालं आणि एक जन आंदोलन मोठं उभं राहिलं. आणि त्याचे नेते होते सर्वांचे लोकनायक जयप्रकाश नारायण. त्यामुळे जरी पक्ष त्यांच्या मागे असले तरी त्या जन आंदोलनाला खूप नवीन लोक जोडले गेले. आणि 24 जूनला मोठी सभा झाली दिल्लीत आणि त्याच्यामध्ये जयप्रकाशजींनी सांगितलं की आता इंदिरा गांधी तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे, कारण तुम्ही अलाहाबादच्या कोर्टामध्ये तुम्हाला आरोप सिद्ध होऊन शिक्षा झालेली आहे, 6 वर्ष उभं राहायचं नाही. परंतु त्या हुकमावर तात्पुरती स्थगिती होती आणि त्या सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. तर असं करण्याऐवजी तुम्ही सोडा आणि तुम्ही लष्कराचा वापर करण्याचा धोका आम्हाला वाटतो. तर लष्कराला त्यांनी सल्ला दिला, कारण ते भारतामध्ये संसद विवेकबुद्धीचे पालक म्हणून मानले जात. त्यांनी सल्ला दिला की तुम्ही प्रोफेशनल म्हणून राष्ट्रपतींना निष्ठा वाहिलेली आहे, त्यांच्या समोर प्रतिज्ञा घेतलेली आहे आणि लोकांचं, भारतीय लोकांचं रक्षण करण्याची प्रतिज्ञा आहे, तेव्हा भारतीय लोकांवर गोळीबार करायला तुमचा वापर करण्यास तुम्ही नकार द्या. आणि बहुतेक तसंच घडलं. मग 24 जूनला ही सभा झाली आणि इंदिरा गांधींना राजीनामा देण्याची परिस्थिती होती, कारण त्यांना कोर्टाने आरोपी सिद्ध केलं होतं. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये फक्त प्रकरण होतं. तेवढ्या काळात त्यांनी काय केलं, ते 12 दिवस होते, त्या 12 दिवसात त्यांनी लोकसभेमध्ये कृत्रिमरित्या
एक बहुमत तयार केलं आणि त्याच्यामध्ये दहशत निर्माण केली आणि सर्व आपल्या बाजूला हवे तसे कायदे करून घेतले. त्यातला एक गमतीशीर कायदा होता आणीबाणीच्या नंतरचा, तो म्हणजे असा की पंतप्रधानावर कुठलाही खटला भरता येणार नाही. ते पंतप्रधान असताना केलेल्या गुन्ह्याचा नव्हे, तर पूर्वी सुद्धा ती व्यक्ती पंतप्रधान नसताना त्यांच्यावर काही खटले असले तर ते सुद्धा काढून टाकण्यात येईल. हे मी मुद्दाम सांगतो कारण आता मोदींची तुलना करायची आपल्याला इंदिरा गांधींची, तर समान परिस्थिती आहे काही. आणि त्याच्यानंतर त्यांनी जेपींची सभा झाल्यावर मध्यरात्री आणीबाणी लागू केली. राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांचं शिक्कामोर्तब केलं आणि तत्काळ लोकांना अटक केली ठिकठिकाणी. जयप्रकाशजींना, चंद्रशेखरजींना, मधु दंडोते, मधु लिमये अशा सर्वांना त्यांनी तिथल्या जेलमध्ये टाकलं. बरोबर, नक्की. तुम्ही आपण या जेल पर्वाकडे येऊया, कारण ज्या 21 महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं संपूर्ण भारतामध्ये एक प्रकारचं अटक सत्र झालं, भारताचं परिवर्तन एका मोठ्या जेलमध्ये झालं होतं, या बाबतीमध्ये आपण खरं तर बोलूया. पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे लत्रे जोशी आपल्यासोबत आहेत. नमकीत जोशी सर, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की ज्या वेळेला ही सगळी घटना घडत होती, जेव्हा आणीबाणी जाहीर केली झाली, अशा वेळेला पत्रकार म्हणून किंवा पत्रकारिता म्हणून जे काही निर्बंध आले असतील त्या काळामध्ये, नेमकं तुमची त्यावेळची भावना काय होती, त्यावेळेला तुमचा अनुभव काय होता? 26 जूनला सकाळी 8 वाजता इंदिरा गांधी यांनी रेडिओवरून घोषणा केली, आणीबाणी लागू झाली आहे, राष्ट्रपतींनी आणीबाणी लागू केली आहे आणि घाबरण्याचं कारण नाही. त्यानंतर ती बातमी वास्तविक आणीबाणीवर सही 25 जूनच्या रात्री 12 वाजता राष्ट्रपतींनी केली होती. त्यानंतर पहाटे 6 वाजता मंत्रिमंडळाची बैठक, अक्षरशः मंत्र्यांना झोपेतून उठवून आणण्यात आलं आणि त्या बैठकीमध्ये फक्त त्यांना सांगण्यात आलं आणीबाणी लागू करण्याच्या विषयावर कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही. आणि नेत्यांना तर अटक झालीच, परंतु त्याबरोबर वृत्तपत्रांवर प्रसिद्धीपूर्व नियंत्रण, ज्याला सेन्सॉरशिप म्हणतात, अशी लागू झाली. 26 जूनला सकाळी आम्ही जेव्हा कार्यालयात आलो तेव्हा आमच्या संपादकांनी अग्रलेख लिहिला. त्या अग्रलेखाचं शीर्षक होतं विनाशकाले विपरीत बुद्धी. तो अग्रलेख कंपोज झाला, पानावर गेला, डाक आवृत्ती छापली गेली आणि तोपर्यंत सेन्सॉरशिपचे जे अधिकारी होते ते अधिकारी आमच्या कार्यालयात आले आणि आता काय काय तुम्ही छापता हे आम्हाला दाखवा. आणि त्यांना तो विनाशकाले विपरीत बुद्धी अग्रलेख दिसल्याबरोबर त्यांनी तो काढायला सांगितला. त्यावेळेला तंत्रज्ञान असं होतं की वर्तमानपत्राच्या पानावर मजकूर उडवता येत असे, पुन्हा नवीन टाकता येत नसे. त्यामुळे त्या दिवशीचा, दुसऱ्या दिवशीचा जो अंक होता तो आमचा अग्रलेखाविना गेला, परंतु तरीही डाक आवृत्तीमध्ये तो अग्रलेख लोकांना वाचायला मिळाला आणि त्यामुळे लोकांना परिस्थितीची थोडीफार कल्पना आली. नक्की. तुम्ही म्हणता की अशा एका नाट्यमय पद्धतीनं ही सगळी परिस्थिती लोकांपर्यंत त्यावेळेला पोहोचली. विनय सहस्त्रबुद्धे आपल्या सोबत आहेत. विनयजी, तुम्हाला पुन्हा हाच प्रश्न विचारायचा की हा जो सगळा काळ होता आणीबाणीचा, ज्या काळामध्ये आपण आता कुमार सप्तर्षी जसं म्हणाले की संपूर्ण भारत देश हा एक प्रकारे एक जेल बनला होता आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे सगळी माध्यमं असतील, प्रसारमाध्यमं असतील त्या काळातली, आणि त्याही बरोबरीनं जी माणसं असतील जी बोलत होती, सरकार विरोधात बोलत होती, त्यांची सुद्धा मुस्कटदाबी करण्यात आली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आत्ताचं जे वक्तव्य आहे, अडवाणीजींनी जे केलेलं वक्तव्य, त्या वक्तव्याचा आणि ह्याचा काही आपण खरं तर संबंध लावण्याची गरज आहे का? मुळात त्यांनी असं का म्हटलं, यामागचा त्यांचा, अडवाणींचा भाव काय होता, काय म्हणायचं तुम्हाला? असं आहे की इंग्रजीमध्ये म्हणतात की इटर्नल व्हिजिलन्स इज द प्राइस ऑफ लिबर्टी. त्या दृष्टीने जर बघितलं तर आपण दरवेळी या प्रकारच्या धोक्यांबद्दल सजग असलं पाहिजे, सतत असलं पाहिजे. केवळ आपल्या देशातच नव्हे तर जगामध्ये देखील असलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की लालकृष्ण अडवाणी यांच्या विधानाकडे आपण बघितलं पाहिजे. याचं कारण असं की लोकशाहीबद्दलची निष्ठा हे आणीबाणीला विरोध करण्याचं सगळ्यात प्रभावी हत्यार आहे.
आणि त्यामुळे लोकशाहीबद्दलची जी निष्ठा आहे ती सगळ्या नागरिकांच्या मनामध्ये एक प्रकारे जपली गेली पाहिजे, विकसित झाली पाहिजे. लोकप्रतिनिधींच्या कामातून ती अभिव्यक्त झाली पाहिजे. वेगवेगळ्या ज्या लोकतांत्रिक संस्था आहेत, मग ती न्यायालय आहेत, प्रसारमाध्यमं आहेत, विधिमंडळ आहे, या सगळ्यांनी ही लोकशाहीबद्दलची जी निष्ठा आहे ती एक प्रकारे आपल्या वर्तनातून अभिव्यक्त केली पाहिजे. तिचं कुठेतरी त्यांच्या वागण्यामध्ये कुठेतरी प्रतिबिंब पडलं पाहिजे. हे सगळं घडलं नाही तर लोकशाहीला प्रतिकूल आणि हुकुमशाहीला अनुकूल असं जनमतच होण्याचा तयार होण्याचा धोका असतो. याचं कारण जसं आपण पाहतो की ज्याला आपण पूर्वीच्या सोव्हिएत देशांची जर उदाहरणं घेतली, CIS कंट्रीज ज्याला म्हणतात, त्या देशांमध्ये लोकशाही आली, लोकांना असं वाटलं की चला आता सगळं एक प्रकारे सगळेजण सुखासमाधानात राहतील, आनंदवन अशा प्रकारचं या ठिकाणी होईल. आणि नंतर लक्षात आलं की लोकांनी जुन्या कम्युनिस्ट राजवटीलाच जवळ केलं. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये हुकुमशाहीबद्दलचं एक आकर्षण असू शकतं. त्या दृष्टीने आपण लोकशाहीबद्दलची निष्ठा जागवणं, जोपासणं हे महत्वाचं आहे. या दृष्टीने मला असं वाटतं की लोकशाहीतल्या सगळ्या संस्था, सगळे राजकीय पक्ष, आज आपण पाहतो अनेक राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत लोकशाहीचा कुठे काही मागमूसच दिसत नाही, निवडणुका होत नाहीत, कुठल्याही प्रकारे अंतर्गत संस्था ज्या आहेत, अनेक पक्षांच्या कार्यकारिणीच्या बैठकाच होत नाहीत. कितीतरी प्रमुख राजकीय पक्ष असे ज्यांची कार्यकारिणीची बैठक कधी झाली होती ते आपल्याला आठवावं लागेल. त्यामुळे एक संस्था म्हणून राजकीय पक्ष, लोकशाहीच्या अन्य घटकांमधले विशेषतः वर्तमानपत्र आणि प्रसारमाध्यमं, त्याचबरोबर न्यायालय, या सगळ्यांनी लोकशाहीबद्दलची आपली अव्यभिचारी निष्ठा जी आहे ती आपल्या वागण्या बोलण्यातून आणि संस्थात्मक व्यवहारातून अभिव्यक्त केली पाहिजे. ही मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये लोकशाहीबद्दलचा विचार करताना, आणीबाणीबद्दलचा विचार करताना आणि पुन्हा तशी परिस्थिती येऊ नये याची काळजी घेताना लक्षात घेण्याच्या मुद्द्यांची एक सूची आहे. नक्की. तुम्ही म्हणताय की जी लोकशाहीची निष्ठा आहे त्या संदर्भामध्ये पुन्हा डॉक्टर उत्तरा सहस्रबुद्धे तुम्हाला विचारायचं की जे आतापर्यंत म्हटलं जातंय की आणीबाणीच्या त्या या सगळ्या काळामध्ये जो अनुभव होता, एक प्रकारची दमनशाही होती, संपूर्णपणे दरारा आणि धाक होता, कधी कोण अटक होईल, कोणाला उचलून घेऊन गेलं जाईल, हे सगळं ज्यावेळेला होत होतं, त्याच बरोबरीनं आताची जी एक परिस्थिती आहे, बऱ्याच अंशी ज्या लोकशाही यंत्रणा आहेत, व्यवस्था आहेत, त्या सगळ्या संस्थांना आपण इतका विश्वास ठेवताना दिसत नाही. अलीकडच्या काळामध्ये कुठेतरी आपण असं म्हणू शकतो का की लोकशाहीच्या संदर्भातली एक जी निष्ठा आहे ती कमी व्हायला लागली आणि त्यामुळे कदाचित आणीबाणीसारखा एखादा पर्याय येणाऱ्या काळामध्ये आपल्यासमोर येऊ शकतो अचानकपणे, असं तुम्हाला वाटतं? नाही, मला स्वतःला असं वाटत नाही. म्हणजे जसं आता ज्येष्ठ पत्रकार आणि डॉक्टर सप्तर्षी यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा जो वैयक्तिक अनुभव आहे आणीबाणीचा, त्या पद्धतीची माझी आठवण नाही, कारण मी त्यावेळेला शाळेत जाणारी एक विद्यार्थिनी होते. परंतु तरी देखील जे काही थोडंफार त्या काळातलं आठवते ते आणि आजचं असं जर आपण लक्षात घेतलं तर समाज जो आहे, भारतीय समाज, तो काही लोकशाहीपासून दूर चाललाय वगैरे असं म्हणण्याची काही परिस्थिती आज मला वाटत नाही. दुसरी गोष्ट अशी, म्हणजे ज्यावेळेला आपण आणीबाणीचा विचार करतो त्यावेळेला आता विनय सहस्रबुद्धेंनी जो संस्थात्मक बळकटीचा विचार केला त्याच्यातली एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात अशी घेतली पाहिजे की आणीबाणी ज्यावेळेला जाहीर झाली 1975 मध्ये, त्यावेळेला जी राज्यघटना होती ती आणि त्याच्यानंतरची राज्यघटना ह्याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे 1975 मध्ये ही आणीबाणी जाहीर करणं हे मंत्रिमंडळाला सहज शक्य होतं आणि त्यावेळेला ज्या प्रकारचं मंत्रिमंडळ आणि ज्या प्रकारची सत्ता इंदिरा गांधींच्या हातामध्ये एकवटलेली होती त्याच्यामध्ये त्यांनी एकतर्फी तो निर्णय त्या घेऊ शकल्या. जनता पार्टीचं सरकार ज्यावेळेला आलं सत्तेवरती त्यावेळेला आणीबाणीच्या संदर्भातल्या तरतुदींमध्ये सुधारणा झालेली आहे, अमेंडमेंट झाली, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट झालेली आहे आणि त्या अमेंडमेंटच्या मुळे आज एकतर्फी मंत्रिमंडळाला आणीबाणी जाहीर करता येणं शक्य राहिलेलं नाहीये. त्यासाठी संसदेची मंजुरी आवश्यक आहे. हा जो एक महत्वाचा संस्थात्मक हा जो एक बदल जर आपण लक्षात घेतला आणि मग जे आता सध्याच्या राजकीय व्यवस्थेवरती हे घेतलं तर आपल्या असं लक्षात येईल की आज भारतीय जनता पक्षाला जर लोकसभेमध्ये बहुमत असेल तर ते त्यांना राज्यसभेमध्ये नाहीये. आणि ह्या एका साध्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की 75 ची परिस्थिती आणि 2015 ची परिस्थिती ह्याच्यामध्ये संस्थात्मक दृष्ट्या देखील खूप मोठा फरक आहे. आणि एकूणच लोकांची आपण जर एक समाजाचं आपण जर बघितलं, विचार केला
तर तो काही तो हुकुमशाहीकडे झुकतोय, त्याला ऑथॉरिटेरियनिझम आवडतोय वगैरे, अशा प्रकारची विधानं करता येण्यासारखं वातावरण आपल्या आजूबाजूला तरी निदान मला दिसत. अच्छा, पण तुम्ही हे जे म्हणता की आपल्या आजूबाजूला हे वातावरण नाहीये, पण महेश पुन्हा अगदी सहजपणे अनेक लोक म्हणताना आपण बघतो की हुकुमशाहीच पाहिजे तरच हे असं होईल, हुकुमशाही पाहिजे तरच हे तसं केलं जाईल. म्हणजे आपण त्या अर्थाने लोकशाहीनिष्ठ जे असायला हवं, गेल्या काही वर्षांमध्ये जो आणीबाणीच्या पश्चातला जो काही काळ आहे त्याच्यातनं जी लोकशाहीच्या संदर्भातली जी आपली मूलभूत तत्व जी आहेत ती रुजली पाहिजेत, तेवढी रुजताना आपल्याला दिसत आहेत असं म्हणायला काही जागा आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, कसं आहे, ज्यांना हुकुमशाही पाहिजे असं जे लोक म्हणत असतात त्यांना दुरून डोंगर साजरे हीच म्हण त्यांना त्यांच्यासाठी वापरू शकतो. कारण जोपर्यंत तुम्ही तिथे जात नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते समजून येत नाहीत. इथे पहिल्यांदा मी लालकृष्ण अडवाणी यांनी जे विधान केलेलं आहे, त्यांना जी आणीबाणीची जी भीती वाटते त्या भीतीमध्ये जसं उत्तरा मॅडम म्हणाल तशी मला स्वतःला त्यामध्ये तथ्य वाटत नाही. त्यांच्या काही राजकीय धारणा झाल्या असतील म्हणून कदाचित त्यांनी त्यांच्या पक्षांतर्गत गोष्टीमुळे कदाचित तसं विधान केलं असेल, परंतु तशी परिस्थिती सध्या दिसत नाही. याला कारण असं आहे ते म्हणजे आपल्याकडे लिटरसी रेट प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे आणि त्याच्या जोडीला सोशल मीडियानी जो एक समाजामध्ये जी एक नवजागृती निर्माण केलेली आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात स्वतःच्या हक्काविषयी सर्वसामान्य माणूस जागृत झालेला आहे. राहिली गोष्ट लोकशाहीची, लोकशाही ज्या पद्धतीने आपल्या देशात रुजायला पाहिजे होती ती रुजलेली दिसत नाही. याला कारण म्हणजे मी विल ड्युरॅन्ड मला इथे आठवतात, त्यांनी प्लेजर्स ऑफ फिलॉसॉफीमध्ये लिहून ठेवलेलं आहे की डेमोक्रेसी विदाउट एज्युकेशन मीन्स हिपोक्रेसी विदाउट लिमिटेशन्स. इट मीन्स डिग्रेडेशन ऑफ स्टेट्समनशिप इन टू आवर पॉलिटिक्स अँड लास्ट स्टेज ऑफ इट गँगमेन रूल्स. तर आत्ताच्या आपल्या गेल्या 2 दशकातल्या आपण सगळ्या संसदेवर किंवा विधिमंडळांवर जर लक्ष घातलं तर आपल्या एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे नेतृत्व करणाऱ्या वर्गामध्ये एक प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. आणि हा बदल इतका आहे की त्याच्यामध्ये धनिक वाढलेले आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकलेले राजकारणी वाढलेले आहेत. त्यामुळे लोकशाही संदर्भात जी सर्वसामान्य माणसाला एक आस्था असायला पाहिजे होती ती आस्था उरलेली नाही. आणि हे डिग्रेडेशन आहे, ही जी घसरण आहे ही आणीबाणी नंतरच झालेली आहे. हे आपण इथे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणीबाणी नंतर अवघ्या काही महिन्यांमध्ये जेव्हा इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या त्यानंतरच्या काळात जो मध्यमवर्गीय समाज होता, विचार करणारा समाज होता, तो राजकारणापासून तुटला, तो समाजकारणापासून तुटला आणि एकूणच जी एक घसरण आहे, नैतिक घसरण आहे किंवा वैचारिक घसरण आहे आमच्या राजकीय क्षेत्रातली, सामाजिक क्षेत्रातली, ती घसरण मोठ्या प्रमाणात झालेली दिसते. त्यामुळे आणीबाणी नंतरचे हे परिणाम आहेत हे आपण सगळ्यांनी जास्त गांभीर्याने नक्की. आणि हे जे परिणाम आहेत, पुन्हा डॉक्टर सप्तर्षी तुम्हाला हा प्रश्न आहे की ज्या पद्धतीनं ही नैतिक घसरण आपण सातत्यानं म्हणत आलेलो आहोत, आणीबाणी नंतरच्या काळामध्ये तुम्हाला असं वाटतं का की कुठेतरी जाणीवपूर्वक या सगळ्या लोकशाहीच्या संदर्भातली जी निष्ठा आहे किंवा माणसांमध्ये एकूण समाजामध्ये जे रुजवण्याचं काम केलं पाहिजे या सगळ्या निष्ठांना, ते काम कुठेतरी बाजूला राहिलं आणि भलत्या गोष्टींवरती जास्ती भर दिला गेला एकूण सगळ्या राजकीय व्यवस्थेने? त्याच्यामध्ये कुठला पक्ष असेल नसेल हा भाग नाही, पण अगदी आत्तापर्यंतचे जे काही केंद्रीय पक्ष आहेत त्या सगळ्यांनी याबाबत मूलभूत असं काम करण्यामध्ये कुठेतरी कोताही दाखवली असं म्हणता येईल? मंदार, हे स्वाभाविक आहे, कारण राजकीय पक्षांची बांधणी टोळी स्वरूपात होते आणि त्याच्यामध्ये व्यक्तिगत जो डॉन असतो किंवा प्रमुख असतो त्याला सर्व निष्ठा वाहणं म्हणजेच पक्षाला निष्ठा वाहणं. म्हणजे इंदिरा इज इंडिया असा एक नारा त्यावेळेला आला होता. आता मोदी म्हणजे भाजप, भाजप म्हणजे मोदी असा एक नारा आलाय. तर आम्हा लोकांना काय माहितीये का, थोडा वास आधी येतो. म्हणजे जे पोलीस डॉग्स असतात ना त्यांना वास आधी येतो चोराचा, बाकीच्यांना येत नाही, तर आम्हाला वास आधी येतो. आणि याचा पुरावा म्हणून मी सांगतो की ज्या वेळेला काँग्रेसमधली लोकशाही नष्ट होत होती आणि इंदिरा गांधींना कालीमाता म्हणलं जात होतं कारण त्यांनी पाकिस्तानचे 2 तुकडे केले, त्या काळात मी एक लेख लिहिला होता महाराष्ट्र टाइम्समध्ये की आणीबाणी हा शब्द नव्हता वापरला, पण काहीतरी हुकुमशाहीच्या स्वरूपात आम्हाला खाली ग्राउंड लेवलला अनुभव येतोय. भाषण केले की पकडायचे, मला एकट्याला मिसा लागायचा आणि लगेच प्रत्येक भाषण लिहिलं जायचं आणि लगेच अटक व्हायची. तर हा काय प्रकार आहे? तर जी स्वातंत्र्य
पुढे नष्ट करायची आहे त्याची आधी रंगीत तालीम होत असते हे माहिती आहे. आणि मोदी सरकारच्या याच्यामध्ये ही रंगीत तालीम चालू आहे. लोकांना किती बोलवता येतं, जुन्या गोष्टी किती पुसून टाकता येतात. म्हणजे 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचा सर्वात मोठा महोत्सव दिल्लीमध्ये विजयपथावर होतो. तर तिथे आता योगाच करायचं, म्हणजे योगाला काही विरोध नाही, मी योगा करतो, परंतु हे एका आर्मीच्या स्वरूपात योगाचं करणं प्रदर्शन हे चुकीचं आहे. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टी दिसत आहेत की अशा एक दोन तुम्ही तीन तुम्ही अशा तुम्ही 10-12 म्हणतात या गोष्टी सगळ्या सांगता येतात. पूर्वसूचना आहेत. तुमचं म्हणणं आहे या सगळ्या पूर्वसूचना आहेत. हो, होय. नेमक्या या सगळ्या पूर्वसूचना आहेत किंवा नाही? भाजपमध्ये कुठल्याही केंद्रीय मंत्र्यांना किंमत नाही, तशी आपण- इंदिरा आपण- गांधीच्या आपण- मंत्रिमंडळात कुठल्याही काँग्रेसमध्ये किंमत नव्हती. नाही, सप्तर्षी सर, आपण आपल्यासोबत विनयजी आहेत, त्यांना हा प्रश्न आपण विचारूया, नक्की ते त्याचं उत्तर देतील. एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. आणीबाणीच्या संदर्भामधली ही चर्चा आहे. आणीबाणीचा काळ आणि त्यानंतरची परिस्थिती आणि एकूण लोकशाहीच्या संदर्भातली निष्ठा आपल्या समाजाची, आपली, तुमची, आमची, सगळ्यांची नेमकी कुठे चालली हे आपण तपासणार आहोत ब्रेक नंतर. बेधडकमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण आणीबाणीविषयीची चर्चा करतोय आणि काही बेधडक प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांनी दिलेल्या आहेत. रोहित दर्गे म्हणतायत, केंद्र सरकारचा वर्षभराचा कारभार पाहून अडवाणींसारख्या बड्या नेत्यानं असं वक्तव्य करणे म्हणजे नक्कीच तथ्य आहे. प्रवीण राज शेवळीकर म्हणतायत, हो, कारण सरकारनं धर्म व राजकारण हे दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत, हे लक्षात ठेवून काम करावं. आणि विनायक खरात म्हणतायत, हो नक्कीच, कारण त्यांच्या पक्षातील नेत्यांची धर्म आधारित प्रक्षोभक वक्तव्य होत राहिली तर देशात अराजकता माजेल, परत आणीबाणी लागू करावी लागेल. आणि पंकज प्रकाश तरे म्हणतायत, हे वक्तव्य म्हणजे अडवाणीजींचं वक्तव्य जे आहे ते नैराश्यातून आलेलं आहे. आदरणीय मोदीजींवर देशातील जनतेनं दाखवलेला विश्वास ते सार्थ ठरवतील. अर्थात या सगळ्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर कुमार सप्तर्षी मगाची जे म्हणाले की त्यांना कुठेतरी पूर्वसूचना मिळत आहेत, देशामध्ये अशीच काहीशी परिस्थिती आता आहे. विनयजी, तुम्हाला काय म्हणायचं याच्यावरती? आचार्य कुमार सप्तर्षी यांना अशी आध्यात्मिक दिव्यदृष्टी प्राप्त आहे याची मला कल्पना नव्हती, परंतु ते जे पूर्वसूचना मिळते आम्हाला फार चांगलं कळतं वगैरे असं करून जे काही दावा करतायत, मला असं वाटतं की ते साफ म्हणून भुई थोपटतायत. त्यांना ज्यावेळी अशा प्रकारची पूर्वसूचना आणीबाणीत मिळाली होती त्यावेळी असं तर काही दिसत नाही की त्यांच्या पक्षाने फार मोठा संघर्ष उभा केला आणि लढा दिला. जेलमध्ये गेले ते जेलमध्ये सगळेच जण गेले होते, परंतु लढा कोणी दिला तर तो मुख्यतः अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि या विचाराच्या सगळ्या मंडळींनी दिला. तथाकथित डावे आणि पुरोगामी असं ज्यांचं वर्णन केलं जातं त्यातल्या अनेकांनी तर आणीबाणीचं समर्थन केलं होतं, हे कुमार सप्तर्षींना देखील माहिती आहे. आणि आता ते नरेंद्र मोदींच्या संदर्भामध्ये ज्या प्रकारची विधानं करतायत किंवा ही सगळी लाट आता त्याच दिशेने चालली आणि योगाच्या कार्यक्रमालाही त्यांनी हास्यास्पदरित्या विरोध केला आणि असं म्हटलं की याच्यामध्ये मला काहीतरी वेगळंच दिसतंय. हे मला असं वाटतं की बरेचदा अशा प्रकारचे जे स्वतःला राजकीय निरीक्षक वगैरे म्हणवतात ना, त्यांची एक पद्धत असते की ते रेड बिटवीन द लाईन्स, पण ते लाईन्स वाचतच नाही, फक्त बिटवीनच वाचायचा प्रयत्न करतात. त्यातनं जी गल्लत होते ती गल्लत मला असं वाटतं की सप्तर्षी साहेबांची झालेली आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या साफ म्हणून भुई थोपटण्याच्या प्रकारापासून दूर राहून त्यांनी अतिशय वस्तुनिष्ठपणे जर परिस्थितीचं विश्लेषण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की भारतीय जनता पार्टीचं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार हे लोकशाही संस्थांना अधिक मजबूत करण्यासाठी, आपण बघितलं असेल की आपल्या संसदेची जी उत्पादकता आहे ती गेल्या वर्षभरात कमालीची वाढली आहे. लोकसभा, राज्यसभा अधिक चांगल्या पद्धतीने काम करतायत, चांगल्या विधेयकांच्या बद्दल व्यवस्थित विचार होतोय. सगळी जी काही संसदेची अधिवेशनं आहेत ती कुठेतरी एक प्रकारे वाहून गेली असं जे चित्र निर्माण होत होतं ते आता झालेलं नाही. आणि इतरही अनेक संस्थांच्या बाबतीत हे म्हणता येईल. त्यामुळे उगाच अशा प्रकारचं एक संदेह निर्माण करण्याचं, बुद्धिभेद निर्माण करण्याचं राजकारण न करता लोकशाही विषयीची निष्ठा आणि लोकशाहीच्या संदर्भातलं प्रशिक्षण हे कसं देता येईल यासारख्या विधायक कामांमध्ये मला असं वाटतं की सप्तर्षी साहेबांनी आपली शक्ती खर्च केली तर त्याचा अधिक उपयोग होईल. याचं कारण त्याची आज जास्त गरज आहे. नक्की. अर्थात कुमार सप्तर्षी, तुम्हाला या संदर्भात काही मुद्दा मांडायचा का? कारण अर्थात ते जे म्हणतात की तुम्ही उगीच रीडिंग बिटवीन द लाईन करताय, म्हणजे लाईन न वाचताच बिटवीन द लाईन्स तुम्ही रीड करताय. नाही, ते तसंच म्हणणार. आणि मला विनय सहस्रबुद्धे इतके मित्र आहेत की त्यांनी मला आचार्य साहेब वगैरे उपाधी लावली, याबद्दल धन्यवाद देतो त्यांना. आणि
असं आहे, एक लक्षात घ्या की लोकशाही केव्हा मरते, जगातल्या लोकशाह्यांच्या मरण्याचा इतिहास घेतला तर ती ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्या लोकशाही पक्षात, विशेषतः सत्तारूढ पक्षात आधी मरते आणि आधी तिथे मेल्यानंतर देशात मरते. तर त्या दृष्टीने जर मी आपल्याला पाहिलं सांगू तर इच्छितो भाजपमध्ये साहेब, एक मिनिट, भाजपमध्ये काय चाललंय हे आम्हाला कळत नाही, पण एक कळतं की महालात उंदीर मेला आहे, वास येतोय, नेमकं कुठे मेलाय काय मेला माहित नाही, तो वास अडवाणीला आधी आला, त्यामुळे आम्हाला येणारा मंद वास हा नक्कीच भयसूचक आहे असा आम्ही निष्कर्ष काढला. तर विनयने आम्हाला त्याच्याबद्दल क्षमा करावी, जे आम्हाला वाटतं ते आम्ही म्हणालो होतं, आणि यालाच लोकशाही म्हणतात. असहमतीचा अधिकार कबूल करायला पाहिजे, मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे सप्तर्षी साहेब. त्याच्याबद्दल मी फक्त माझा मतभेद, मला एवढंच म्हणायचं आहे की आपण जर राजकीय पक्षांचा इतिहास पाहिला तर ज्या राजकीय पक्षात वारंवार निवडणुका होतात, संघटनात्मकरित्या ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत, कार्यकारिणीच्या बैठका असतील, निवडणुका असतील, कोशाची व्यवस्था असेल, निवडणूक आयोगाच्या नियमांचं पालन असेल, या सगळ्या गोष्टी राष्ट्रीय स्तरावर करणारा एकमेव राजकीय पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे. तुम्ही काँग्रेसची कार्यकारिणीची बैठक मोठ्या प्रमाणात कधी झाली होती जरा आठवून पहा. महाराष्ट्र प्रदेशाची बैठक कधी झाली होती का नाही हेच तुम्हाला लक्षात येणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की राजकीय पक्षाचं संस्थात्मक अशा प्रकारचं जे प्रोफाईल आहे ते अतिशय व्यवस्थितरित्या राखून, अंतर्गत लोकशाही शाबूत ठेवून देशाच्या लोकशाहीमध्ये एक राजकीय पक्षाच्या संस्थाकरणाचा एक नमुना, एक आदर्श प्रस्तुत करण्याच्या भूमिकेतून भारतीय जनता पार्टीने खूप काही केलंय. ते अन्य कुठल्याही राजकीय पक्षात आपल्याला दिसणार नाही. डावे पक्ष तो सोडूनच द्या, परंतु अनेक पक्ष आहेत की जे फक्त घराण्याच्या अवतीभोवती वावरलेले आहेत. त्या पक्षांबद्दल संदेह व्यक्त न करता केवळ भारतीय जनता पक्ष वरती सत्तेत आहे आणि त्याच्याशी आपली वैचारिक नाळ जुळत नाही असं म्हणून त्याच्याबद्दल बुद्धिभेद आणि संदेह निर्माण करणं, मला असं वाटतं की हे बौद्धिक प्रामाणिकतेचं लक्षण नाही. ठीक आहे, तुम्ही कुमारजी मी तुमच्याकडे पण नंतर येतो, पण उत्तरासहस्त्रबुद्धे हा जो मुद्दा आहे म्हणजे लोकशाहीचा, याला उत्तर आहे. उत्तर तुम्ही द्या, उत्तर द्या तुम्ही. हा, तर असं आहे की नुसतं तुम्ही स्ट्रक्चर दाखवलं, माणसाचं शरीर, मी डॉक्टर आहे म्हणून सांगतो, नुसत्या हाडांवर होत नाही, त्याच्यातलं मांस काय ते पण बघावं लागतं. हाडं आणि मांस मिळून शरीर होतं. कार्यकारिण्या वगैरे यांचं स्ट्रक्चर ठीक आहे, पण विचारसरणी ते तुम्ही पक्षात आमंत्रण दिलंय कुमार सप्तर्षी, तुम्हाला आमंत्रण दिलेलं आहे त्यांनी. जी गंगोत्री आहे तुमची विचारसरणीची, त्याच्यामध्ये एक चालकानुवर्तित्व आहे. मोदींना संघाच्या कार्यकारिणीने पहिल्यांदा पंतप्रधानाचा कॅन्डिडेट ठरलं आणि मग गोव्याला त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. हिंमत नव्हती अडवाणींची सुद्धा विरोध करण्याची, कारण ती हिंमत दाबून टाकली जाते. स्टॅलिनच्या काळात रशियामध्ये सर्व त्यांच्या कमिट्या पाहिल्या जिल्हा लेवलच्या, ते एकमत असायचं, कारण ज्याचं दुमत आहे त्याची माहिती KGB घ्यायची आणि आधीच त्याला संपवून टाकायची. त्यामुळे जे आहे ते एकमतच असतं. तर तो नाही मुद्दा. पण आता आम्हाला दिसतं की तुमच्या केंद्रीय मंडळात मोदींच्या शिवाय कोणालाही महत्व नाही. मोदी सर्व खात्याचे मंत्री आहेत, अगदी बारीक सारीक गोष्टीचे, आणि परराष्ट्राचे तर आहेतच आहे. सातत्यानं ठीक आहे, हा एक मुद्दा आहे. दुसरी गोष्ट जेव्हा तुमचे लोक गुन्हे करतात आणि इतर लोकांचा समान गुन्हा असेल, तेव्हा तुमच्या दरबारामध्ये तुमचा माणूस असला, गुन्हेगार ठरला, तर त्याचं समर्थन करण्याची फौज आहे आणि ती इथून तिथून एका आदेशानं. नाही, आपण कुमार सप्तर्षी आपण थोडं विषयांतर व्हायला लागेल. आता इकडून पुढे थोडं विषयांतर व्हायला लागेल. आपण त्याच्यावरती पण चर्चा नंतर वेगळी करू हवं तर, पण मूळ मुद्दा. एक मिनिट मला बोललंच पाहिजे म्हणता. मला एक मिनिट. विनयजी बोला. एक मिनिट कुमार सप्तर्षी, एक मिनिट तुम्हाला थांबवतो. हा, ज्यांना राजकीय पक्ष उभा करणं, संघटना चालवणं हे कधी जमलंच नाही आणि जे कुठे उंदीर मेला आणि कुठे मांजर मेली याचा वास घेतच फिरत राहिले, मला त्यांच्याबद्दल काही म्हणायचे नाही. राजकीय पक्ष आणि संघटना बांधणी हे एक शास्त्र आहे, ज्याच्यात कुणालाही काही प्रगती साधता आली नाही. अशा लोकांनी ज्यांनी संघटना बांधल्या आणि 70 75 वर्ष त्या जिवंत राहिल्या, विकसित झाल्या, कानाकोपऱ्यात पोहोचल्या, त्याच्याबद्दल संदेह निर्माण करण्याची आपली जुनी सवय जी आहे
ती इथून पुढे चालू ठेवणं त्यांच्याही हिताचं नाही, समाजाच्या हिताचं. ठीक आहे, पण यापेक्षा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पुन्हा एकदा जो पत्रकारिता, माध्यम स्वातंत्र्य आणि या सगळ्या याच्यावरती आपल्याला जो बोललाच पाहिजे. जोशी सर, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की त्या काळामध्ये तुम्हाला जे 21 महिने होते, त्या तुम्ही जसं मगाशी म्हटलात की एक अग्रलेख आहे, त्या अग्रलेखावरती एक पोलीस आले किंवा जे काही अधिकारी असतील त्या काळातले ते आले आणि त्यांनी त्याच्यावरती आक्षेप घेतले. तो अग्रलेख छापायला सुद्धा बंदी करण्यात आली. अशा प्रकारचं जर का दमन होत होतं एकूण सगळ्या विचारांचं, विचार स्वातंत्र्याचं, तर तुम्हाला असं वाटतंय का की नंतरच्या 21 महिन्यांच्या कालावधीत अशी एखादी तुम्हाला आठवण वाटते का की जी जास्ती प्रकर्षाने सांगावी लागेल आत्ताच्या या काळामध्ये, असं तुम्हाला वाटतं? आणीबाणीच्या काळामध्ये विशेषतः प्रसार माध्यमांच्या बाबतीत अनेक गमती जमती घडल्या. कारण पहिल्यांदा प्रारंभीच्या काळामध्ये तरी पत्रकारितेमधलं ज्यांना अ म्हणता ढ कळत नाही असे पोलीस अधिकारी सेन्सॉरशिपवर बसवण्यात आले होते, सेन्सॉर अधिकारी म्हणून. आणि त्याचा एक गमतीदार किस्सा आहे. त्यावेळेला मी तरुण भारतमध्ये काम करत होतो नागपूरच्या. त्या अंकामध्ये एक लेख प्रसिद्ध झाला. संपादक मागो वैद्य होते, त्यांनी एक लेख प्रसिद्ध केला. त्या लेखाचा मथळा होता चांगले राज्य आणि चांगल्यांचे राज्य. त्या लेखामध्ये संपूर्णपणे महाभारतामधले संदर्भ देण्यात आले होते, ताजे संदर्भ कोणतेही देण्यात आले नव्हते. परंतु तो आणीबाणीला उद्देशून लेख होता याबद्दल कुणाच्याही मनात शंका नव्हती. तर तो चांगले राज्य आणि चांगल्यांचे राज्य हा लेख सेन्सॉरकडे गेला आणि सेन्सॉरकडे त्या अधिकाऱ्याला त्यातलं काहीही समजलं नाही. त्यांनी तो पास केला आणि तो प्रसिद्ध झाला. आणि तो प्रसिद्ध झाल्यानंतर मग त्याचं महत्त्व राजकीय नेत्यांना कळलं आणि मग त्या पोलीस अधिकाऱ्याला दाट मिळाली. आणीबाणीच्या हे जे प्रसार माध्यमांवर जे नियंत्रण आले होते त्या नियंत्रणांमध्ये राहून सुद्धा आणीबाणीला विरोध करता येऊ शकतो हे देखील त्यावेळी आम्ही काही प्रयोग केले. मला आठवते की त्या काळामध्ये आणीबाणीला एखाद्या पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये ठराव होऊन विरोध करणे हे फक्त रिपब्लिकन पक्षामध्येच झालेलं होतं. त्यावेळेला बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष होते. त्यांनी त्या ठरावाच्या संदर्भात प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आणीबाणी मागे घ्यावी अशी मागणी केली आणि त्या प्रेस कॉन्फरन्सचा रिपोर्ट सर्वत्र प्रसिद्ध झाला. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या काळामध्ये आचार्य विनोबा भावे यांनी देशामधले सगळे जे प्रज्ञावंत आहेत त्यांचे आचार्य म्हणून त्यांचा उल्लेख करून आणि आचार्य संमेलन आयोजित केलं. त्या संमेलनामध्ये विनोबाजींच्या नेतृत्वाखाली आणि आणीबाणीला विरोध करण्याचा आणि ती शिथिल करण्याची मागणी करणारा ठराव संमत झाला. रीतसर तो सर्व वृत्तपत्रांना देण्यात आला. काही वृत्तपत्रांनी तो प्रसिद्धही केला, काही वृत्तपत्रांनी कदाचित प्रसिद्ध केला नसेल घाबरले म्हणून. अडवाणींनी म्हटलं आहे की जेव्हा पत्रकारांना त्या काळामध्ये झुकायला सांगितलं होतं त्या काळामध्ये ते रांगायला लागले होते अशी परिस्थिती होती. पण त्या काळामध्येही प्रसिद्धीपूर्व नियंत्रण झुगारून देखील आणि त्याचा एक आणखी गमतीदार किस्सा मला आठवतो. त्यावेळेला लोकनायक जयप्रकाश नारायण नागपूरला येणार होते. नागपूरला त्यांची बातमी द्यायची होती. तर सेन्सॉरच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ही बातमी सिंगल कॉलम मथळा असला पाहिजे आणि त्यापेक्षा ती जास्त हायलाईट होता कामा नये. त्यावेळेला रात्रपाळीला आमचे सहकारी प्रभाकर पुराणिक स्वर्गीय, ते आता नाही आहेत, पण त्या प्रभाकर पुराणिकांनी युक्ती योजली आणि सिंगल कॉलम मथळा दिला. जयप्रकाश नारायणांच्या फोटोच्या जागा कोरी ठेवली आणि नंतर त्यांच्या आगमनाची जशी सेन्सॉरनी संमत केली होती तशी बातमी दिली. म्हणजे सेन्सॉरची बंधनं पाळूनही आणि आणीबाणीला प्रखर विरोध करता येऊ शकतो हेही त्या काळामध्ये अनेक प्रयोग झाले आणि सुदैवाने त्या प्रयोगाचा मी साक्षीदार आहे याचा मला अभिमान आहे. नक्की. अर्थात हे सगळे साक्षीदार जे आहेत तुमच्याकडनं, हे जे किस्से येतात ते आम्हाला म्हणजे अकल्पित वाटतात. कदाचित आम्हाला हे आता
त्या अर्थाने कितीही बोललं गेलं, आता मीडियावरती टीका केली गेली, पत्रकारितेवरती सुद्धा आता विश्वासार्हतेवरती टीका केली गेली, तरी सुद्धा हे आम्हाला खूप अकल्पित वाटतंय सगळं आत्ताच्या काळामध्ये. महेश, पुन्हा जे जे ते एक मुद्दा म्हटले की जर झुकायला सांगितलं तर रांगायला लागली, अशी पण त्यावेळेची सगळी व्यवस्था होती. ही त्या त्या काळामध्ये असते सगळीकडे, आणि त्यावेळेला अशा व्यवस्थेमुळे जे नुकसान होत असतं ते काय प्रकारचं नुकसान होतं असं वाटतं? आणि निश्चितच जेव्हा अराजक सदृश्य परिस्थिती देशामध्ये निर्माण होते, देश कुठलाही असो, त्या सगळ्या स्थितीमध्ये सगळ्यात पहिला फटका बसतो तो सर्वसामान्य माणसाला आणि त्यानंतर माध्यमांना. आणीबाणीच्या काळामध्ये जसा सर्वसामान्य माणूस त्या सगळ्या याच्या परिस्थितीत भरडून निघाला होता, त्याच्या जोडीला सगळ्यात जास्त परिणाम त्यावेळेसच्या वर्तमानपत्रांवर, प्रसारमाध्यमांवर झालेला आपल्याला दिसतो. मला वाचून आठवतं, कारण मी तरी त्यावेळेस मी सुद्धा लहान असल्यामुळे मला त्या तत्कालीन स्थितीविषयी नंतरच्या विविध पुस्तकांमध्येच वाचायला मिळाले. त्यातलं सगळ्यात प्रेरणादायी उदाहरण मला वाटतं ते म्हणजे 28 जून 1975 रोजी त्यावेळेसच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये अग्रलेखाची जागा त्यांनी पूर्णपणे काळी ठेवली होती आणि तशा पद्धतीने आणीबाणीला विरोध दर्शवला होता. ती सगळ्यात मोठी चपराक होती. आणि दुसरं फायनान्शियल एक्सप्रेसने तर त्यावेळेस रवींद्रनाथ टागोर यांची जी प्रसिद्ध कविता आहे, वेअर द माइंड इज विदाउट फिअर अँड हेड इज हेल्ड हाय, ती कविता त्यांनी अख्खी त्या अग्रलेखाच्या जागी छापली होती. म्हणजे वर्तमानपत्रांनी वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या धारिष्ट्याने सगळी जी बंधनं होती त्यांना चॅलेंज देऊन आपली जबाबदारी पार पाडली होती. मला जसं जोशी सरांनी आता काही किस्से सांगितले, तसे काही किस्से तत्कालीन पुस्तकांमध्ये वाचायला मिळाले. त्यातला एक किस्सा असा आहे की त्यावेळेसचे जे अधिकारी सेन्सॉरशिपसाठी यायचे वर्तमानपत्रात, त्यांना जसं जोशी सर म्हणाले हो की ठो कळायचं नाही, आणि त्यांनी त्यावेळेस असं म्हटलं जायचं की तुम्ही पोर्नोग्राफिक लिटरेचर असेल ते छापा, पण पॉलिटिक्स छापू नका. म्हणजे राजकारणाला इतके घाबरत होते, राजकीय बातम्यांना इतके घाबरत होते. तर तशी परिस्थिती सध्या काही देशात नाही आहे आणि तसं कोणी प्रयत्न सुद्धा करू शकणार नाही, कारण माध्यमं मुक्त झालेली आहेत आणि लोकांचा जो स्वर आहे तो अधिक मोकळ्या पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून जाऊ शकतो. नक्की नक्की जे जे म्हटलं की तुम्ही माध्यमं मुक्त झालेली आहेत, आणि ही जी माध्यमं मुक्त झालेली आहेत त्या मुक्ततेचा अर्थ सुद्धा आपल्याला खरं शोधावा लागणार आहे. त्या मुक्ततेमधली जबाबदारी काय ती सुद्धा आपल्याला सगळ्यांना शोधावी लागणार आहे. त्या निमित्ताने अर्थात एक छोटासा ब्रेक घेऊया. विनय सहस्त्रबुद्धेंनी एक जो महत्त्वाचा मुद्दा मांडला की ज्या पक्षांतर्गत लोकशाहीची जी सगळी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपल्याला बहुतांश पक्षांमध्ये आतापर्यंत दिसत नाहीये. त्या अर्थाने लोकशाही या पक्षांच्या हातात आहे, राजकीय पक्षांच्या हातात आहे, आणि ती लोकशाही सुदृढ बनवण्यासाठी, प्रगल्भ बनवण्यासाठी हे पक्ष काय करतायत हेही आपण पुढच्या भागामध्ये चर्चेला घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. आणीबाणीच्या संदर्भात आपण चर्चा करतोय. डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे आपल्यासोबत आहेत, डॉक्टर कुमार सप्तर्षी आपल्यासोबत आहेत, डॉक्टर उत्तरा सहस्त्रबुद्धे आपल्यासोबत आहेत, महेश म्हात्रे आपल्यासोबत आहेत, आणि लत्रम जोशी ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत आहेत. या चर्चेमध्ये जो महत्त्वाचा मुद्दा निघाला की लोकशाही प्रक्रिया त्या त्या पक्षांमध्ये आता किती जिवंत आहे, आणि या आणीबाणीच्या काळाच्या नंतरच्या काळामध्ये आपण लोकशाही सुदृढ करण्यासाठी, लोकशाही प्रगल्भ करण्यासाठी काय केलं, या संदर्भात पुन्हा एकदा कुमार सप्तर्षी तुम्हालाच विचारायचं आहे. किमान पक्षी आपण एवढं म्हणू शकतो का की आणीबाणीच्या नंतरच्या काळामध्ये जे जे एक प्रकारे गृहीत धरलं जात होतं सगळ्या लोकशाहीला, नेत्यांच्या पातळीवरती तेवढंच गृहीत धरलं जाणं जे आहे ते आता सुरू आहे, की लोकशाहीची प्रक्रिया पक्षांतर्गत जी आहे ती कुठेतरी थोड्याफार फरकाने सुरू झालेली दिसते तुम्हाला? लोकशाहीची प्रक्रिया तशी थंडावली एकूण पाहता, गोळाबेरीज कमी जास्त असेल. पण दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की जनता पक्षानं जेवढ्या इंदिरा गांधीने अमेंडमेंट केलं होत्या राज्यघटनेमध्ये, कारण त्यांना घटनात्मक हुकुमशाही पाहिजे होती, तर त्याच्यामध्ये एक कलम फार महत्वाचं होतं की बाह्य आणि अंतर्गत ऑब्लिक होता, आयदर ऑर. धोक्यापासून राष्ट्राला धोका असेल तर आणीबाणी लावता येते, म्हणजे नागरी स्वातंत्र्य रद्द करता येते. त्यावेळेला आम्ही अंतर्गत धोका हा शब्द काढून टाकलाय, आणि बाह्य धोका जो आहे तो म्हणजे दुसऱ्याचं आक्रमण झालं तर, म्हणजे ती हंगामी काळापुरती युद्धकालीन आणीबाणी आहे, ती कुणी मंजूर करेल. पण आम्ही त्यामुळे बेसावध होतो. आडवाणीने ते केलं की हे सुद्धा बाह्य आक्रमण आहे, हे सुद्धा तुम्हाला मॅनिप्युलेटिव्ह पद्धतीने दाखवलं जाऊन आणीबाणी आणता येते, आणि ती हंगामी काळापुरती म्हणता म्हणता कायमस्वरूपी होऊ शकते. म्हणून आडवाणींचे तिरवार आभार मानले पाहिजे, आणि त्यांचं ज्येष्ठत्व आहेच,
आणि त्यांना असं आयुष्याच्या एका अखेरच्या पर्वात असं वाटलं असेल की आपले लोक चुकत असले तर आता आपण ही हतबलता मान्य करण्याऐवजी देशाला जागं करावं. तर ही एक चांगली गोष्ट आहे. आणि एक मगाच्या याच्यात जोडायचं होतं मला, साधना साप्ताहिकानं कधी आणीबाणी मान्य केली नाही आणि त्यांनी अटक करा का अंक जप्त करा, पण साधना साप्ताहिक पूर्ण आणीबाणीवर चालू होतं. हे सुद्धा एक रेकॉर्डवर पाहिजे, एक इतिहास म्हणून. नक्की. अर्थात लोकशाहीच्या प्रक्रियेबाबत उत्तरा सहस्रबुद्धे तुम्हाला विचारायचं की जी प्रक्रिया मगाची उल्लेख झाला, अगदी विनय सहस्रबुद्धे जे म्हणाले की त्या पक्षांमध्ये म्हणजे आता अनेक पक्ष, कुमार सप्तर्षी सुद्धा म्हणाले की काही टोळी असल्यासारखे जे होतात त्याला आपण लोकशाही म्हणायची का? त्या पक्षांमधली जी काही एक पारदर्शी पद्धती असायला हवी लोकशाही रुजवण्याच्या दृष्टिकोनातून, साधे साधे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना वरपर्यंत आणण्यासाठीची जी एक प्रक्रिया त्या पक्षांमध्ये असायला हवी, ती प्रक्रिया तेवढ्या प्रमाणात असताना दिसत नाहीये. घराणेशाही असते, हे सगळं आपण बघत आलेलो आहे. आणि हे कधी कशा प्रकारे प्रगल्भतेकडे आपण जाऊ असं तुम्हाला वाटतं? तुमच्या प्रश्नाला उत्तर देते मी. फक्त मी दोन बारीक ज्याला आपण एरर्स म्हणतो त्या विनय सहस्रबुद्धे आणि कुमार सप्तर्षी हे दोन्ही डॉक्टर ज्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे, त्यांनी त्यांच्याकडनं कदाचित नकळत झालेल्या चुका आहेत, थोडी दुरुस्ती करते. विनय सहस्रबुद्धे असं म्हणाले की डाव्या आणि पुरोगामींनी पाठिंबा दिला होता आणीबाणीला. हे कम्युनिस्टांच्या बाबतीत खरं आहे आणि सीपीआयच्या बाबतीत विशेषतः खरं आहे. परंतु सीपीएम आणि समाजवादी पक्ष या दोन्ही पक्षांनी आणीबाणीला विरोध केलेला होता. आणि त्याच्या बरोबरीने दुसरा मुद्दा जो हे आता सप्तर्षी सर जे मांडत होते ते इंटरनल आणि एक्सटर्नल, ह्यातला इंटरनल हा शब्द काढून नाही टाकलाय, परंतु त्या इंटरनल आणीबाणीच्या ज्या अटी आहेत त्या अतिशय जास्त कशा करण्यात आल्या, ही 44वी घटना दुरुस्तीचा ते उल्लेख करत होते त्याच्यानुसार. तुमच्या प्रश्नाकडे येते आणि मला असं वाटतं की तो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या बाबतीमध्ये विनय सहस्रबुद्धेंशी मी पूर्णतः सहमत आहे की एक भारतीय जनता पक्ष आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे वैचारिक संपूर्णतः विरोधक असलेले कम्युनिस्ट पक्ष दोन्ही, हे जर दोन्ही आपण वगळले तर संस्थात्मक लोकशाही पक्षांतर्गत ही आज भारतातल्या एकाही पक्षामध्ये अस्तित्वात नाही. त्याच्यात काँग्रेस नाही, त्याच्यात जनता पक्षाचे जे काय 100 शकलं झाली आहेत ते नाहीत आणि कुठलाच पक्ष नाही. तुम्ही मगाशी कोणीतरी टोळी हा शब्द वापरला आणि मग मी एक आम्ही बुरखा जो पांघरतो अभ्यासकाचा, त्या बुरख्यातनं मला तो शब्द थोडासा मॉडिफाय केला तर त्याला आपण नवसरंजामशाही असं म्हणू. कारण की ती जी नवसरंजामशाही आहे त्याच्यामध्ये घराण्याकडे सत्ता ह्यांना का लागते तर राजकारणाकडनं ह्यांना काहीतरी लाभ होत असतात, विशेषतः आर्थिक लाभ होत असतात. आणि हे म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला क्रोनिझम असं म्हणतात. आणि ह्या प्रकारची ही जी क्रोनी डेमोक्रेसी आहे ती आपल्याकडे तयार झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला माझा मुलगा माझी मुलगी, मग आपल्याकडे एक महाराष्ट्रात पॅटर्न बघतो आपण की एक मुलगा लोकसभेत, दुसरा मुलगा विधानसभेमध्ये, वडील मंत्री आहेत, कोणाकडे महापालिकेचा मेयर आहे वगैरे. हा जो पॅटर्न तयार झालेला आहे हा नवसरंजामशाहीचा पॅटर्न आहे. तो जुने सरंजामदार जर आज लिहायला गेले तर साखर सम्राट, शिक्षण सम्राट ह्यांच्यातनं उदयाला आलेले हे नवीन सरंजामदार आहेत. आणि आज जर लोकशाहीला जो धोका असेल, प्रेसमध्ये नाही, महेश म्हात्रे सर मगाशी बरोबर म्हणाले की आज माध्यम ही प्रचंड प्रमाणामध्ये आणि सोशल मीडियावरती काय सेन्सॉर करताय तुम्ही, खूप मोठं स्वातंत्र्य आलेलं आहे. तर ही जी नवसरंजामशाही इथे रुजत चालली आहे त्या नवसरंजामशाही पक्षांकडून लोकशाहीला सगळ्यात जास्त धोका असेल तर आज आहे. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि अतिशय टोकदार मुद्दा आहे. महेश, या मुद्द्यावरती पुन्हा अगदी थोडक्यात जर म्हणायचं झालं की म्हणजे या सगळ्या पक्षांकडनं आपण लोकशाहीची प्रक्रिया अपेक्षितच करू शकत नाही असं म्हणायचं आताच्या या सगळ्या? निश्चितच. म्हणजे मॅडमने आता जे सांगितलं की नवसरंजामशाही, पण याच्या जोडीला मी डॉक्टर सप्तर्षी यांनी जो टोळीबाजांचं राजकारण किंवा टोळीचा उल्लेख केला होता तेच मी विल ड्युरॅन्ट यांचं वाक्य जे आहे 1927 मध्ये त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे आणि ते जर वाक्य जर मी आता पुढचा भाग सांगतो की डेमोक्रेसी विदाउट एज्युकेशन मीन्स हिपोक्रेसी विदाउट लिमिटेशन्स, इट मीन्स डिग्रेडेशन ऑफ स्टेट्समनशिप इन टू आवर पॉलिटिक्स, लास्ट स्टेज ऑफ इट गँगमॅन रूल्स, criminals flourish in our larger parties. They don't have fear of law due to their friends in ruling parties. Even if they commit a crime, it will not be proved. If it will be proved, they will not be arrested. If arrested, they will be pardoned. If unpardoned, they will send to jail. In jail, they will allowed to escape.
ड्युरिंग प्रोब ऑफ एस्केप सपोज दे गेट किल्ड दे विल बी बरीड विथ ऑनर ड्यू टू देअर फ्रेंड्स इन रुलिंग पार्टीज. तर ही जी स्थिती 1927 मध्ये त्या दूरदृष्टी असलेल्या तत्वज्ञाने बघितली होती ती भारतातल्या सगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आताच्या लोकसभेचा जो लेखाजोखा घेतला गेलेला आहे यामध्ये 82% आपले जे लोकसभेचे सदस्य आहेत हे करोडपती आहेत आणि जवळपास 70% लोकांवर वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस आहेत. या केसेस विविध स्वरूपाच्या. तर एकूणच ही जी परिस्थिती आता सध्याच्या राजकीय स्थिती संदर्भाची आहे तर हे कुठे जाणार आहे याचा सुद्धा सगळ्यांनी आपण विचार करण्याची याचा विचार निश्चितच करायला पाहिजे आपल्याला. पण नंतरच्या वाक्यांमधले विल ड्युरॅन्ट जे ते मला अतिशय निराशावादी वाटले, त्यामुळे मी त्याला काही सहमत नाहीये. आणि अर्थात विनयजी तुम्हाला या संदर्भामध्ये हाच प्रश्न विचारायचा की काहीतरी आशा शिल्लक आहे का? तुम्ही राजकारणाच्या त्या भागातनं हे सगळं बघताय, तुम्ही विचारवंत म्हणून वेगळ्या पद्धतीनं परिस्थिती बघत असता, केवळ ज्या पद्धतीनं राजकारण केलं पाहिजे ते तुम्ही बघत नाही आहात, खूप वेगळ्या पद्धतीनं तुम्ही हे सगळं गेले काही वर्ष बघताय. ही आशा जी आहे म्हणजे विल ड्युरॅन्टनी सांगितलेली नंतरची वाक्य जी आहेत ती पाहता म्हणजे का जगावं, का या लोकशाहीत राहावं असा प्रश्न पडेल एखाद्याला. तो प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की बदलत्या काळानुसार पक्षसंस्थांचं सुद्धा एक प्रकारे नवीकरण होण्याच्या कालखंडामध्ये आपण आता येऊन पोचलेलो आहोत. याचं कारण असं की जी परिवर्तनं आपल्या देशामध्ये झाली निवडणुकीच्या माध्यमातून झाली, हे जरी खरं असलं तरी त्याच्यामध्ये पक्ष संघटनांचा आणि पक्ष संघटनांइतकाच त्याच्या बाहेरच्या मतदार वर्गाचा, जनमताचा जो रेटा निर्माण होतो त्याचा फार मोठा वाटा राहिलेला आहे. आणि त्यामुळे या जनमताच्या दबावापुढे मला असं वाटतं की पक्ष संघटनांना जी भीती आमचे मित्र कुमार सप्तर्षी म्हणतात की टोळीचं रूप यायला लागलेलं आहे. काही पक्षांमध्ये हे जरूर असेल. दुर्दैवाने अशा ज्या घराणेशाहीच्या अंगाने चाललेल्या पक्षांचा इतिहास बघितला तर त्यांना सगळ्यात मजबूत साथ जी मिळाली ती तथाकथित डाव्या आणि पुरोगामींकडूनच मिळाली. हे देखील अतिशय दुर्दैवाची स्थिती आहे. मी अनेक डावे मित्र आहेत माझे, अनेक पुरोगामी लोकांच्या म्हणजे तथाकथित पुरोगामी ज्यांना म्हणू आपण किंवा जे स्वतःला पुरोगामी म्हणवतात त्यांना म्हणू, त्यांच्याशी माझी चांगली मैत्री आहे, त्यांचा मी सन्मान करतो. पण दुर्दैवाने त्यांनी या घराण्याच्या पक्षांना वारंवार साथ दिल्याचं आपल्याला दिसतं. या उलट लोकशाहीच्या सगळ्या गाभ्याला अधिक जिवंत ठेवण्याकरता आणि त्याचा अधिक विकास होईल, तो अधिक प्रगल्भ होईल याकरता जे प्रयोग करायला हवे त्याकडे आपलं लक्ष जाताना फारसं दिसत नाहीये. म्हणजे आता आपण लोकशाहीला अधिक प्रगल्भ करण्याकरता आपल्या पक्षांच्या संघटना अधिक मजबूत केल्या पाहिजेत. प्रसार माध्यमांमध्ये देखील सकारात्मक बदल घडवून आणले पाहिजेत. दुर्दैवाने प्रसार माध्यम देखील अनेकदा निराशेचं आणि सिनिसिझमचं एक प्रकारे वातावरण निर्माण करत असतात. समाजात जणू काही चांगलं घडतच नाहीये अशा प्रकारची एक नकारात्मकतेचा सूर, आणि मी तो आत्ताचा म्हणत नाही, याच्या आधी पण अशाच पद्धतीने पत्रकारिता वारंवार चालत आली. त्यामुळे हा जो एक लोकानुरंजनाचा दबाव जो प्रसार माध्यमांवरही दिसतो, राजकीय पक्षांच्या राजकारणावरही दिसतो आणि एकूण आपल्या देशातल्या सार्वजनिक जीवनावर दिसतो, त्यातून जोपर्यंत ह्या सगळ्या संस्था बाहेर येत नाहीत आणि त्याशिवाय मला असं वाटतं की याला तरणोपाय नाही. पण चांगली गोष्ट अशी की लोकमताच्या या रूढ दबावाला एक प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रकारे उत्तरं शोधली जात आहेत. त्याचा स्वतःचा असा एक वर्ग निर्माण झालेला आहे. त्यातनं खरं जनमत कळण्याच्या शक्यता अधिक प्रखर होत चाललेल्या आहेत. आणि या सगळ्या वातावरणात मला व्यक्तिशः असं वाटतं की आशेला खूप मोठी जागा आहे. एक प्रकारचं नवं मनवंतर घडतं आहे. आता गुजरात सरकारने एक नवीन प्रयोग चालवलाय की तिथे मतदान आपण समजा सगळ्यांना सक्तीचं करता येईल का या प्रकारे काही रचना केली. याच्याबद्दल मतभेद असू शकतात, अनेक शंकासूर आहेत, ते शंकाच निर्माण करतील त्याची मला खात्री आहे. पण प्रयोग तर केले पाहिजेत. आपण आपल्याकडे आरक्षणाचा प्रयोग केला. आता एखादी कॉन्स्टिट्युएन्सी एका वेळी एकाला दुसऱ्या वेळी दुसऱ्याला आरक्षित होते, त्यावेळी जो उमेदवार निवडून येतो त्याला एक सूट मिळते, कारण त्याला माहिती असतं की पुढच्या वेळी मला लढायचंच नाहीये. अशा वेळी लोकप्रतिनिधित्वाचं जे लोकतांत्रिक सूत्र आहे त्याला कुठेतरी बाधा येते. पण प्रसंगी अशी बाधा स्वीकारून सुद्धा आपण प्रयोग करत राहिले पाहिजे. त्यातनंच लोकशाही अधिक प्रगल्भ होईल. आणि म्हणून ही लोकशाहीची जी प्रयोगशीलता आहे ती या प्रगल्भतेच्या वाटेवर आपल्याला घेऊन जाईल याबद्दल माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही. मला असं वाटतं की राजकीय पक्षांचं संस्थाकरण, त्याच्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या
राजकीय सुधारणा ज्याचा एक मोठा पट आपल्याकडे न्यायमूर्ती व्यंकटचलय्या आयोगाच्या अहवालामधनं आपल्या समोर आलेला आहे. अशा प्रकारच्या अनेक चर्चा आपल्याला विकसित केल्या पाहिजेत, त्यातनं जनमत बांधलं पाहिजे, त्यातनं लोकशाहीच्या प्रगल्भतेची दिशा आपल्याला सापडेल. नक्की. आणि अर्थातच आणि त्या निमित्ताने का होईना आणीबाणीला जे 40 वर्ष झाले त्या निमित्ताने आपण ही लोकशाहीच्या संदर्भातली चर्चा करतोय. अत्यंत महत्त्वाचे मुद्दे या चर्चेतनं आपल्या समोर आलेले आहेत आणि जे सगळे मान्यवर म्हणालेत, अगदी विनयजी सुद्धा म्हणालेत की प्रयोगशीलता जी आहे ती प्रयोगशीलता थांबायला नको. आणि ते होत असताना अर्थातच लोकशाहीचा जो का अवलंब करायचा आहे आपल्याला सगळ्यांना, प्रत्येक संस्थेला लोकशाहीतल्या जे 4 स्तंभ आहेत त्यांना ते घटनेच्या चौकटीमध्ये करतील, घटनेला धरून करतील आणि सर्वांना बरोबर घेऊन करतील, सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन करतील अशी आपण अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही आहे. धन्यवाद. नमस्कार.